Good morning, all of you. Wish you Happy New Year. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बंधूंनो, 2024 या वर्षाला आपण काल निरोप दिला. आता 2025 हे वर्ष उजाडलं आहे आणि त्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. तेव्हा तुमच्या घरी तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, तुमचे पाहुणे तुम्हाला म्हणत असतील हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. ते हॅपी न्यू इयर म्हणले की आपणही म्हणतो हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, आहे ना. पण नेमकं हॅपी न्यू इयर म्हणजे काय? तर आपण आपल्या मनामध्ये काही संकल्प करायचे असतात दरवर्षी, की आता या 2025 वर्षामध्ये मी काय करणार आहे, 2024 या वर्षामध्ये मी काय काय नवीन शिकलं आणि काय राहिलं आहे माझ्याकडून ते 2025 या वर्षामध्ये मला शिकायचं आहे. त्यानंतर गेल्या वर्षामध्ये ज्या चुका झाल्या आपल्या, त्या सगळ्या चुका आता आपल्याला टाळायच्या आहेत आणि नवीन वर्षामध्ये सुधारणा करून आपल्याला खूप सारी प्रगती करायची आहे. म्हणून नवीन वर्षामध्ये आपण काय शिकायचं आहे, तर लहान मुलांनी कमीत कमी 3 संकल्प करा. पहिला संकल्प जो आहे, संकल्प म्हणजे काय, आपल्या मनामध्ये एक खुणगाट बांधायची, एक ध्येय निश्चित करायचं की या वर्षामध्ये मला हे शिकायचं आहे. पहिली गोष्ट, विद्या विनयन शोभते, म्हणजे आपल्या अंगात नम्रता पाहिजे. आम्ही तुम्हाला मागं सांगितलं होतं की रोज घरून येत असताना आपल्या आईच्या किंवा बाबाच्या पाया पडून यायचं. आता काही विद्यार्थी म्हणत असतील की बाबा कामाला जातात, ठीक आहे, आईच्या पाया पडून घ्या, आशीर्वाद घेऊन या. आई पण कामाला जात असेल, मोठी बहीण मोठा भाऊ असेल ना, त्यांच्या पाया पडून या. समजा तेही कोणीच नाही आहेत, तर इथं आल्यानंतर इथं तुमच्या मॅमच्या पाया पडा. ते कोणी नसतील तर पर्याय व्यवस्था आहे ना, ही पहिली गोष्ट करायचं. हां, नंबर 2, इथं आल्यानंतर रोजचं काम आपण रोज पूर्ण करायचं. तुम्हाला तुमच्या मॅम ज्या रोज होमवर्क देतात ना, देतात की नाही, मग ते रोजच करायचं. कारण का संत कबीर काय म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय हो जाएगा, भौरी करेगा कब. म्हणजे रोजचं काम आपण रोज केलं पाहिजे, तर आपली प्रगती होते. नंबर 3, आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी योगासनं करायचे, व्यायाम करायचे. आपलं शरीर हे निरोगी राहिलं पाहिजे. हेल्थ इज वेल्थ असा एक सुविचार आहे की नाही. म्हणजे आपलं शरीर हा खरा दागिना आहे, खरी संपत्ती आहे आपलं शरीर. कारण निरोगी शरीर असेल तरच आपलं मन निरोगी आणि प्रसन्न राहतं. त्यामुळं रोज व्यायाम आपल्याला करायचं आहे. तेव्हा हे संकल्प अवघड सांगितलेत का सोपे सांगितलेत मी तुम्हाला? सोपे आहे ना. नंबर 1 काय सांगितलं मी तुम्हाला? रोज येत असताना आई बाबांची. नंबर 2, हा, रोजचा अभ्यास रोज पूर्ण करायचा. आणि नंबर 3 काय करायचं? हा, बरोबर आहे, क्लॅपिंग करा. एक्सरसाइज, रोज आपण एक्सरसाइज करायचं, व्यायाम करायचं. ह्या 3 गोष्टी सोप्यात ना. हां, एक विद्यार्थी काल मला भेटला, त्याला म्हणलं कसं काय चालू आहे, तर तो म्हणला की सर लाईफ खूप बिझी चालू आहे. कारण मॅमने सुट्ट्यामध्ये एवढं होमवर्क आम्हाला दिलेत की ते करता करता नाकेनऊ आलंय. त्यामुळं काय चालू आहे, बिझी चालू आहे. लक्षात घ्या, लाईफ बिझी नाही, ते इझी आहे. बिझी कुणाचंच लाईफ नाही आहे, तर ते इझी आहे. जो स्वतःच्या लाईफला बिझी म्हणतो तो लेझी असतो. जो स्वतःच्या लाईफला बिझी म्हणतो तो लेझी असतो आणि जो स्वतःच्या लाईफला इझी म्हणतो इझी आहे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की ते गणिताचे प्रमेय मला सहज जमले पाहिजे, त्या भूमिताचे सूत्र मला सहज पाठ झाले पाहिजेत, ते व्याकरण, ते ग्रामर मला सहज आलं पाहिजे, ते कहाणी लेखन, पत्रलेखन, निबंध लेखन मला सहज जमलं पाहिजे, कारण मला हे जमतंय, हे इझी आहे असं वाटलं पाहिजे. दिलेला मॅडमने अभ्यास मी सहज करू शकतो, सुंदर हस्ताक्षर मी सहज काढू शकतो, बुद्धिबळाचा खेळ मी सहज शिकू शकतो. तसा गुगेश हा जगज्जेता झाला, तसा मीही जगज्जेता होऊ शकतो माझ्या क्षेत्रामध्ये, असं वाटलं पाहिजे. तो कसा असतो, टॅलेंट विद्यार्थी असतो, त्याचं लाईफ कसं असतं, इझी लाईफ असतं. मग आजपासून काय म्हणायचं, बिझी म्हणायचं का इझी म्हणायचं? इझी म्हणायचं. कितीही संकट येऊ द्यात आपण इझीच म्हणायचं, आहे ना. मी नेहमी तुम्हाला एक कविता सांगत असतो की ती मला खूप आवडते, जीवनाविषयी सांगत असताना, आहे ना. आणि गेल्या वर्षी आपण ते म्हणूनही घेतली होती.
जीवन खूप छान आहे पण ते लहान आहे. रडतोयस का वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यात ही फुलांची झुलती कमान आहे. अरे उचलून घे हवं ते, दुनिया दुकान आहे. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. कारण सुखासाठी कधी रडावं लागतं, कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून खाली पडावं लागतं, है की नाही? मग आपण सुंदर वाहतं पाणी आहोत. डबक्यात साचलं ते घाणेरडं पाणी असतं, त्याला दुर्गंधी येते. आपण सुंदर वाहतं पाणी आहोत म्हणून आपलं लाईफ नेहमी कसं ठेवायचं, इझी ठेवायचं आणि रोजचं काम रोज पूर्ण करायचं. ठीक आहे? तेव्हा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप आनंदाचे, खूप प्रगतीचे आणि ज्ञानाचे पंख लावून खूप उंच भरारी मारण्याचे जाओ आशीर्वाद देतो. कारण तुम्ही रायझिंग स्टारचे राजहंस आहात. तुम्ही खूप मोठे व्हावं. तुम्ही तुमच्या घराचं नाव, आपल्या रायझिंग स्टारचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या भारताचं नाव या विश्वामध्ये मोठं करावं असे तुम्हाला आशीर्वाद देतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा विश यू हॅपी न्यू इयर. विश यू हॅपी न्यू इयर.